काढले जातात प्रश्न होता माझा त्या मंत्रिमंडळातून प्रकरण सगळं सुरू आहे केशर राजीनामा द्वारा घेत नाहीत राजीनामा काय वाटतं आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे केलं काय केलं आता जर दोष आढळलं सिद्ध तर होईल आहे त्यांच्यावर आज कुठलंही सिद्ध होणार नाही मग त्यांच्यावर कारवाई करणं राजीनामा राजीनामा पडेल हा विषय अगोदर विचारला त्याचा प्रश्न करते आणि आर पाटलांनी वेगळा कारभार देणार होते ते दोन एकत्र राज्यात ना सोयाबीन हमीभाव केंद्र कमी पडतायत नव्याने मागणी करून सुद्धा नव्याने मंजूर होत नाहीत आणि जे हमीभाव केंद्र आहे त्यांना मुदतवाढीची अपेक्षा आहे काय सांगा दिलेत ना म्हणजे आताही दिले ना मुदतवाढ अजून दिली बेटा प्रत्येक जिल्ह्याचं टार्गेट जे होतं आमचं 12 लाख होतं लातूरचं त्याला वाढून दिलंय आणि 6 दिवस वाढून दिले भारताला देखील ऑर्डर दिले पण धाराशिव जिल्ह्यात जिथं जिथं मागणी आहे गरज आहे सेंटर वाढून आपल्याला भरती होणार नाही जे आहे ते चांगले कसे चालते त्यांना भारताला कमी पडणार नाही आणि ताबडतोबी वजन कसं होईल ऑनलाईन कसं केलं ते करून घेऊ आपण महंत नामदेव शास्त्रींनी भगवानगड धनंजय मुंडेंच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याची भूमिका घेतली धर्मसत्तेचा राजसत्तेत हस्तक्षेप होत नाही या भूमिकेला कसं पाहिजे नामदेव शास्त्रींच्या भूमिकेत नामदेव शास्त्रीची भूमिका ही संत आहे संत म्हणून त्यांच्या ठिकाणी ती बरोबर आहे राजकारण वेगळं राजकारण वेगळं संतांनी राजकारणात हस्तक्षेप करावा का